मोठी अपडेट स्थानिक निवडणुकांसंदर्भात सुनावणी पुढे गेली आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुनावणी मंगळवारी होणार असल्याची माहिती समोर येते। ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। येत्या मंगळवारी पुढची सुनावणी केली जाणार आहे। तर मोठी अपडेट सध्या स्थानिक निवडणुकांसंदर्भात समोर येते। स्थानिक निवडणुकांसंदर्भातील सुनावणी ही पुढे गेलेली आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे। येत्या मंगळवारी या संदर्भातली पुढची सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली सुनावणी मंगळवारी होणार आहे। खरं तर सर्वांचं लक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागलेलं आहे आणि या निवडणुकांसंदर्भात ओबीसी आरक्षणासंदर्भात मोठा संभ्रम होता। आता ही सुनावणी पुढच्या मंगळवारी होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, आपण पाहतोय की आता ओबीसी आरक्षणासंदर्भातली पुढची सुनावणी ही मंगळवारी होणार आहे। काय अधिक अपडेट? बरोबर, स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत, मुंबई महानगरपालिका किंवा ठाणे महानगरपालिकेच्या जरी ज्या आहेत, महानगरपालिकांच्या जरी तारखा निश्चित झाल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत त्या निश्चिती झालेल्या आहेत। आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी असं पाहायला मिळत आहे की 50% जी आरक्षण मर्यादा आहे ती अनेक ठिकाणी जे आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये जे आहे। निश्चित ज्योत्सना, तर काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाहीये। तर स्थानिक निवडणुकांसंदर्भातील सुनावणी ही पुढे गेलेली आहे। आता आरक्षण मर्यादा ओलांडल्यास निवडणुका स्थगित करू असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं। स्थानिक निवडणुकीत आरक्षण मर्यादा ही 50%पेक्षा जास्त नको। सरसकट 27% ओबीसी आरक्षणानं मर्यादेचं उल्लंघन होतंय असंही न्यायालयानं म्हटलंय। तर ओबीसी आरक्षणासह इतर आरक्षण मिळून एकूण टक्केवारी 50%पेक्षा जास्त आहे। तर याच संदर्भात ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। मृणाल सर, आपण पाहतोय की सुनावणी जी टळलेली आहे ती पुढच्या मंगळवारी होणार आहे। या सुनावणी टळण्याचा नेमका नफा आणि तोटा काय? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की आता जी इलेक्शन्स आहेत नगरपंचायतीच्या, या सगळ्या लाईव्ह फेज मध्ये आहेत। नॉमिनेशन फाईल झालेले आहेत, प्रचार सुरू झालेला आहे आणि आता 2 डिसेंबरला त्या संदर्भात वोटिंग आहे। तर अशा केसमध्ये सुप्रीम कोर्टाने किती हस्तक्षेप करावा हा एक महत्वाचा विषय। दुसरा विषय असा आहे की निवडणूक आयोगाने ज्यावेळेस आरक्षण ठरवले त्यावेळेस 50%वर आरक्षण जाता कामा नये ही त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती। सर्वोच्च न्यायालयाने 6 मेच्या निकालामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याला जर काही त्या संदर्भात कन्फ्युजन असेल तर आपण आमच्याकडे लेखी अर्ज करा आणि त्या संदर्भात ऑर्डर्स देऊ। तर ही काळजी निवडणूक आयोगाने घेतली नाही, त्यामुळे आरक्षण काही ठिकाणी 50%च्या वर गेलं आणि त्याच्यामुळं विशेषतः सगळ्या महाराष्ट्राचा प्रॉब्लेम नाहीये, 10 ते 11 जिल्ह्यांमध्येच हा प्रॉब्लेम आहे। विशेषतः जे आदिवासी बहुल जे भाग आहेत त्याच्यामध्येच हा प्रॉब्लेम आहे। हा सगळ्या महाराष्ट्राचा प्रॉब्लेम नाहीये। 36 जिल्ह्यांपैकी 9 ते 10 जिल्ह्यांचा हा प्रॉब्लेम आहे। पण त्यामध्ये असं मला वाटतं की राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार याच्यामध्ये अतिशय ताकदीने पुढच्या ह्याला सामोरे जातील, चांगली बाजू मांडतील आणि सध्याच्या निवडणुकीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही। जे काही नंतर इश्यू होतील ते इलेक्शन पिटिशनद्वारा सरकार हे करेल। पण आमचं असं म्हणणं आहे की आता इलेक्शन सुरू आहेत, याच्यामध्ये कुठेही खोडा घालता कामा नये, सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये। तसे घटनात्मक तरतूद आहे की एकदा इलेक्शन नोटिफिकेशन निघाले की कोर्टाला त्याच्यात हस्तक्षेप करता येत नाही, तर कोर्टाने ते पाळावं आणि जे कोण दोषी असतील त्याला इलेक्शन नंतर सजा द्यावी। पण ज्या निवडणुका लागल्या त्यात कुठे हस्तक्षेप करू नये, कारण बऱ्याच काळाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होत आहेत, 4-4, 5-5 वर्षांनी निवडणूक होत आहेत। राहिला प्रश्न ओबीसीचा, जर ओबीसी मध्ये काही इश्यू असेल तर इतर राज्यांनी ज्या पद्धतीने वाढीव आरक्षण दिलेले, तेलंगणाने दिले, बिहारने दिले, त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने वाढीव आरक्षण ओबीसीला द्यायला हरकत नाहीये। निश्चित। मृणाल सर, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्रला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर यावेळी नेमक्या कुठल्या विभागात किती आरक्षण जाहीर करण्यात आलंय ते आपण पाहूया। नंदुरबार विभागात 100% आरक्षण जाहीर करण्यात आलंय। पालघर विभागात 93% इतका आरक्षण जाहीर करण्यात आलेले। गडचिरोलीमध्ये 78%, नाशिकमध्ये 71% आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे।
तर धुळ्यामध्ये 73%, अमरावतीमध्ये 66% इतकं आरक्षण आहे. तर चंद्रपूरमध्ये 63%, यवतमाळमध्ये 59% आरक्षण जाहीर करण्यात आले.